आजचा एपिसोड हसावं की रडावं की चिडावं असाच आहे तुमच्यासाठी. आणि बॅकग्राऊंडमध्ये मध्ये चेंज केलेलं आहे. आणि ही स्टोरी सेल्फ क्रिएटेड आहे, त्यामुळे कुणीही कॉपी करू नका अशी विनंती आहे. राणीनं रोहितच्या प्लेटमधलं उष्ट खाल्लं नाही, फेकून दिलं आणि दुसरं जेवण घेतलं आणि खायला लागली. हे बघून रोहित नाराज झाला. तिकडे तर असताना राणी रोज त्याच्या प्लेटमध्ये खायची. रोहित तिला खाऊ देत नव्हता. आणि माझ्यामध्ये मन गुंतवू नको, त्या घरामध्ये मन गुंतवू नको, हे त्यानंच तिला सांगितलं होतं. आणि राणी त्याच्याकडे बघून म्हणाली, तुमचं जेवण झालं ना आता? मग आता जाता का? आणि सारखं सारखं इकडे येण्याची गरज नाही. आणि जर तुम्हीच म्हणाला होता की तुमच्यामध्ये मन गुंतवू नकोस, आणि मग मी प्रयत्न करते त्या सगळ्यातून बाहेर पडण्याचा. आणि आता सगळ्यांनाच हे कळलं आहे, माझ्या आईला पण कळलं आहे. आणि काय व्हायचं ते होऊ द्या, पण आता मी तिकडं येणार नाही. आणि रोहित आता तिला समजावत म्हणाला, हे बघ राणी, अगं कॉलेजला तरी ये, मी नाही बोलणार तुझ्याशी. आणि ज्या गोष्टीसाठी तू हे लग्नाचं नाटक केलंस, निदान ती गोष्ट तरी घडू दे. तुझा अभ्यास बुडतोय, तुझं कॉलेज बुडतं, ही गोष्ट मला खटकते आणि म्हणून मी इथे येतोय. आणि ते ऐकून मनात नाराज होऊन राणी म्हणाली, बघा, म्हणजे मला माहीत होतं की हे माझ्यासाठी इथं येत नाहीत. आणि मला माहीत आहे शिक्षक या नात्याने यांना प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची अशीच काळजी असते. पण मी बायको आहे, इतके दिवस त्यांच्यासोबत राहिले म्हणून माझ्याविषयी वेगळी ओढ वाटणं स्वाभाविक आहे असं मला वाटत होतं. पण यांना माझी ओढ अजूनही वाटत नाही, तर मी का यायचं तिकडं? हे सुद्धा मला इतरांसारखे स्टुडंट समजतात. वेगळी फिलिंग नाहीच माझ्याविषयी यांच्या मनात. आणि राणी पुन्हा एकदा म्हणाली, सर फक्त इतकंच कारण आहे का? माझा अभ्यास बुडू नये म्हणून तुम्ही मला आग्रह करताय का? आणि रोहित मनात म्हणाला, तिला आता असं बोललो तर ती कॉलेजला येईल. आणि जर म्हणालो ना, तू मला घरी हवी आहेस, मला तुला बघावंसं वाटतं म्हणून तू कॉलेजला ये, तर राणी येणार नाही. म्हणून तिला स्टुडंटसारखं ट्रीट केलेलं बरं. कारण अभ्यास ही तिची कमजोरी आहे. शाळेसाठी, कॉलेजसाठी, अभ्यासासाठी ती काहीही करू शकते. खोटं बोलू शकते, प्रेग्नेंट आहे असं सांगू शकते. आणि म्हणून रोहित तिला म्हणाला, हो राणी, अगं तूच काय, सगळ्या स्टुडंटविषयी मला असंच वाटतं. आणि आता सगळ्याच अपेक्षा संपल्या म्हणून राणी म्हणाली, ठीक आहे, येईन मी, पण तुम्ही अजिबात माझ्याकडे बघायचं नाही. आणि आता रोहित मनातून खुश झाला आणि म्हणाला, ओके, मग तू उद्या येणार आहेस असं म्हणून निघून गेला. आणि राणीनं आता अर्धवटच जेवण ठेवलं. आणि त्याच्या ताटातलं जे उष्ट होतं ते मघाशी तिनं त्याचं खरकटं ताट बेसिनमध्ये फेकून देताना एका वाटीत बाजूला काढून ठेवलं होतं. आणि ते सगळं उष्ट खाल्लं आणि रडायला लागली. आणि इकडं जानकी राहुलला माहीत असावं म्हणून त्यानं त्याच्या मनाची तयारी करावी म्हणून म्हणाली, राहुल, अरे आता सोनम आणि रोशन येणार आहेत काही दिवसांनी, तर आता मला वाटतं सपनाला तुझ्या खोलीत झोपवावं, कारण त्या दोघांना त्यांची रूम द्यायला हवी ना. आणि राहुल लगेच म्हणाला, नाही आई, तू तिची सोय कुठेही कर, पण माझ्या रूममध्ये नको प्लीज. मी जितकं करतोय तितकं फक्त बाळासाठी करतोय. तिला हवं तर तुझ्या रूममध्ये घे, बाबांना माझ्याकडे पाठव. तशी जानकी गप्प बसली. आणि मी खूप घाई करते राहुल आणि सपनाला एकत्र आणण्याची असं तिला वाटलं. राहुल बाळासाठी काहीतरी करतोय यामध्ये आणि सपनासाठी काहीच करणार नाही. या गोष्टीमध्ये तो कधीच चुकणार नाही. तो सगळं करतोय ते फक्त बाळासाठी, आणि त्याला जितकं हवंय बाळासाठी करणं तितकंच तो करणार. आणि जानकी नाराज झाली हे बघून सपना म्हणाली, राहू द्या ना आई, मी झोपेन हॉलमध्ये, त्यात काय एवढं. आणि जानकी म्हणाली, सपना, अगं अवघडून सोप्यावर कशी झोपशील तू? नाही गं बाई, सोप्यावरून पडलीस तर केवढ्यात पडेल, त्यापेक्षा नकोच. बघू, अजून वेळ आहे त्या दोघांना येण्यासाठी, तर काहीतरी होईल सोय, असं ती म्हणाली. इतक्यात रोहित खुश होऊनच आला. आणि जानकी म्हणाली, रोहित, चल जेवायला ये, हल्ली तू रोज जेवायला नसतो बरं का. आणि सपना त्याला चिडवण्यासाठी म्हणाली, आई, हल्ली कोणाची तरी बायको पण नसते ना,
बायको होती तेव्हा रोज असायचे भाऊजी न चुकता डायनिंग टेबलवर, आणि आता आपल्यासोबत नाही जेव वाटत त्यांना. आता रोहित चिडला नाही, उलट हसला आणि म्हणाला, आई मी जेवून आलो. आणि जानकी म्हणाली, तू रोज बाहेर जेवतो मित्रांसोबत हॉटेलमध्ये. रोहित, अशानं तुझ्या तब्येतीची वाट लागेल, समजलं? दररोज व्यायाम करतोस म्हणून मापात आहे तुझी तब्येत. आणि रोहित म्हणाला, नाही गाई, घरचं खाऊन आलोय. जानकी म्हणाली, घरचं खाऊन आलंस? कुठं खाल्लंस? एखाद्या मित्राच्या घरी गेला होता का? आणि रोहित हसून म्हणाला, नाही, मित्राच्या नाही, मैत्रिणीच्या. आणि हसून आतमध्ये निघून गेला. आणि त्याचा हा मूड आणि मैत्रीण हा शब्द त्याच्या तोंडातून येणं म्हणजे फार आश्चर्याचं होतं. आणि सपना म्हणाली, थांबा आई, यांची मैत्रीण लगेच शोधूया. आणि तिनं राणीला फोन लावला आणि म्हणाली, राणी, रोहित भाऊजी आले होते का गं? राणी म्हणाली, हो ताई, आले होते. माझा पिच्छा सोडायला तयार नाहीत आणि जेवण करून गेले. आणि सपना हसून म्हणाली, अच्छा, त्यामुळेच स्वारी खुश आहे. म्हणजे तुम्हा दोघांमध्ये सगळं ठीक होतंय ना? आणि राणी तोंड वाकडं करून आणि फार फार नर्वस होऊन म्हणाली, नाही ताई, त्यांना माझ्याविषयी काहीच नाही वाटत. त्यांना असं वाटतं की मी कॉलेजला यावं, पण एक स्टुडंट म्हणून आणि माझा अभ्यास बुडतोय म्हणून, बायको म्हणून वेगळी ट्रीटमेंट नाहीच मला. मग मी काय यायचं तिकडं? मी नाही येणार, असं म्हणून तिनं वैतागून फोन ठेवला. आणि आता सरळ अभ्यास करायला बसली. आता एक वही तिकडंच राहिली होती, जी रोहितनं आणून दिली होती. त्या वहीतला अभ्यास खूप राहिला होता, म्हणून राणीनं तीच वही उघडली आणि ती वही बघून पुन्हा चिडली आणि म्हणाली, कशाला 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 वही आणून दिली? अशीच सगळ्यांच्या घरी वही घेऊन जातात का? असं सगळ्यांच्या मागे पुढे करतात का? असंच सगळ्यांना राणी 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 म्हणून हाक मारतात का? मी त्यांच्यासाठी स्पेशल आणि वेगळी कधी होणार? आणि मला प्रिन्सेससारखी ट्रीटमेंट कधी मिळणार? सडू कुठले, ते मला सगळ्यांसारखं वागवतात ना, मग मी पण त्यांना स्पेशल ट्रीटमेंट देणार नाही, सगळ्यांसारखं वागवणार, असं तिनं ठरवलं. आणि म्हणाली, आता मी उद्या कॉलेजला नक्की जाणार. आणि तिनं कॉलेजला जायचं ठरवलं. मग आता राणी तिच्या माहेरातून कॉलेजला निघाली आणि रिक्षाला उभी राहिली. आता तिला स्पेशल गाडी नव्हती किंवा स्कूटी नव्हती, रिक्षाने जावं लागणार होतं वाट बघून बघून. आणि रोहितनं तिला फोन केला. राणीनं फोनकडे बघितलं आणि म्हणाली, सकाळी सकाळी या माणसानं मूड खराब करण्यासाठी का फोन केला? आणि तिनं फोनकडे दुर्लक्ष केलं. पुन्हा फोन वाजला आणि ती फोन उचलणार इतक्यात रिक्षा आली. राणीनं फोन घेतलाच नाही आणि रोहितला वाटलं, आता ती कॉलेजला येते की नाही कुणास ठाऊक. आणि रोहित पहिल्या तासाला गेला, तिची वाट बघत होता. आणि नेमकी ती उशिरा आली आणि त्याला आत बघून तशीच परत फिरली. कशाला याला मे आय कम इन सर म्हणा आणि त्यानं म्हणायचं कशाला उशिरा आली वगैरे वगैरे वाटून. तसं तिला बघितली आणि तो हसूनच तिला हाक मारून म्हणाला, मिस मोरे, अहो या, मी नाही रागवणार, या बसा, आज माझा मूड छान आहे अँड थँक्स फॉर कमिंग. तसे सगळे चकित होऊन त्याच्याकडे बघत होते. उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्याला रोहित सर इतके गोड कधीपासून बोलायला लागले? आज काय हा खडूस रोहित सूर्यवंशी भांग पिऊन आला की काय? असं एक मुलगी, त्याचं लक्ष नाही हे बघून दुसरीच्या कानात म्हणाली. आणि एक मुलगा मनोजच्या कानात म्हणाला, बहुतेक सरांनी रात्री घेतली ती अजून उतरली नाही म्हणून इतके गोड बोलत आहेत. राणी मात्र तशीच आली आणि रागात त्याच्यासमोर बसली. आणि आता सगळेजण राणीकडेच बघत होते. राणी मात्र मान खाली घालूनच बसली होती आणि तिला उगीचच अपराध्यासारखं वाटत होतं इतक्या दिवसातून कॉलेजला आल्यामुळं. बाकीच्या मुलींना मात्र राणीकडे बघून खूप प्रश्न पडले होते. आता रोहितसुद्धा काही क्षण तिच्याकडे बघत होता. ती कधीतरी आपल्याकडे बघेल, दोघांची नजरानजर होईल असं त्याला वाटत होतं. पण राणी आणि त्यानं अजिबात बघत सुरुवात केली, तरीही ती बघत नव्हती. आणि त्यानं तिला खडूच फेकून मारला आणि म्हणाला, इकडे बघायचं, फेस टू फेस, आय टू आय कॉन्टॅक्ट झाला पाहिजे, तर सगळं समजतं. लक्ष कुठं आहे मिस मोरे?
आणि त्याने तिला जबरदस्ती स्वतःकडे बघायला लावलं आणि तिच्याकडे शिकवत शिकवत बघायचा आणि गालात मंद हसायचा. आणि हाय, त्याची ती कातील गोड छोटीशी स्माईल बघितली की इतर पोरी उगीचच घायाळ होत होत्या. पण रोहित जिला घायाळ करायला बघत होता ती अजिबात घायाळ होत नव्हती. ती तर मारक्या म्हशीसारखी त्याच्याकडे चिडून बघत होती. मग ती सगळ्यात पुढे बसलेली असायची. त्यामुळे काय काय करते, रागवून बघते की पाऊट करते असलं काही पाठीमागं दिसत नव्हतं. आणि तिनं तोंड मुरगळलं आणि हातावर डोकं ठेवून सरळ झोपलीच. आणि आता तर रोहितचा पूर्ण मूडच गेला आणि म्हणाला, आता काय मी हिची केस बघू का? मिस मोरे, कॉलेजमध्ये झोपा काढायला येता का? रात्री झोप नाही झाली वाटतं, फोनवर गप्पा मारत होता की काय बेस्ट फ्रेंडसोबत? असा चक्क रोहितने ताळतंत्र सोडून अख्ख्या क्लाससमोर तिला टोमणा मारला. आणि राणी चिडून डोकं वर काढून पिसाळलेल्या नागिनीसारखी फणा काढून म्हणाली, एक्सक्यूज मी सर, हा माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे. मी रात्री काय करते काय नाही याच्याशी तुम्हाला देणं घेणं नाही. आता तुम्ही मी बेडरूममध्ये काय काय करते हेही विचारणार का? तशी आता सगळी मुलं चकित झाली आणि राणीकडे बघायला लागली. आता राणी ही ताळतंत्र सोडूनच बोलत होती. आणि रोहित थोडासा घसा साफ करून आला, हे बघा, तुमच्या बेडपर्यंत जाण्याची माझी काही गरज नाही. आणि राणी म्हणाली, नाही नाही, विचारा ना, तुम्ही विचारा तर. मी कुठं झोपते, माझा नवरा कुठे झोपतो, त्याचं तोंड कुणीकडे असतं, आम्हा दोघांच्या मध्ये काय असतं, विचारा, मी सगळं सांगते. राणी आता भयंकर चिडली होती आणि रोहित आता हवालदिल झाला होता. ही अल्लड मुलगी आता म्हणू नये की तूच माझा नवरा आहेस आणि मी मेलो. ही चेन्नई एक्सप्रेस उगीच सुरू करून दिली असं त्याला वाटलं. आता ही थेट माझ्या अंगावरून जाणार आणि माझ्या अब्रूच्या चिंधड्या चिंधड्या करणार. आणि रोहित तिला म्हणाला, हे बघा मिस मोरे, मी आपलं सहज विचारलं, तुम्ही चिडू नका आणि जास्त तर अजिबात बोलू नका. तुम्हाला काही होतं आहे का, असं म्हणून त्यानं सौम्य भूमिका घेतली. आणि राणी चिडून म्हणाली, हो, मी आजारी आहे, माझं डोकं दुखते आणि मी इथे बसायचं नसेल तर मी बाहेर जाते. असं म्हणून राणी उठली आणि सरळ बाहेरच निघून गेली. आणि रोहितनं डोकं खाजवलं आणि म्हणाला, दुसऱ्यांचं डोकं दुखून हिचं बरं डोकं दुखतंय आणि हिचं डोकं जागेवर आहे का? दिसतंय तर जागेवर, पण मेंदू नक्की गुडघ्यात असणार, म्हणून कसलाही विचार न करता बोलत सुटते. कसला ब्रेकच नाही या मुलीच्या तोंडाला. असं म्हणून आता ते गेली हे कन्फर्म झालं आणि त्यानं पुढचा क्लास कंटिन्यू केला. मग मधला ब्रेक झाला. मनोज राणी कॅन्टीनमध्ये बसले. रोहित पण तिथं जाऊन बसला आणि राणी म्हणाली, मनोज हे इथे का आले? आणि रोहित म्हणाला, मी आणि मनोज हल्ली दररोज एकत्र कॉफी पितो, हो ना मनोज? आणि मनोज राणीकडे बघून घाबरत म्हणाला, हो. आता राणीला माहीत होतं तो मनोजजवळ का येत होता. राणीला फोन करायचा ना म्हणून, आणि गरज लागली होती ना मनोजची. आणि राणी म्हणाली, मग ठीक आहे, मी जाते, तुम्ही प्या. असं म्हणून ती उठली. इतक्यात मनोजने तिच्या हातावर हात ठेवला. तसं रोहितनं नाराजीनं त्या हाताकडे बघितलं आणि मनोज राणीला म्हणाला, बस खाली, हे कॉलेज आहे, नाहीतर तुझ्याच तोंडानं आणि तुझ्या अशा वागण्यानं तू तुमचं सत्य उघड करशील. आणि मग राणी तशीच खाली बसली. आणि रोहित मनात हे सगळं न आवडून म्हणाला, बेस्ट फ्रेंड, त्यानं सांगितलं की लगेच पटतं ना. नवरा बोललेलं गेलं गाडवीच्या टिंबटिंबमध्ये. असं म्हणून तो आता शांतच बसला. आता मनोजचा हात तिच्या हातावर तसाच होता आणि रोहितने मनोजला चिमटा काढला आणि त्या हाताकडं खुणवलं आणि मनोजनं थोडंसं लाजून तिच्या हातावरचा हात बाजूला घेतला आणि म्हणाला, ओके चला. रोहित म्हणाला, काय घेणार? कॉफी घेऊया. आणि त्यानं कॉफी मागवली. आणि आता राणी तोंड फुगवून म्हणाली, यांच्या पसंतीचं मी का प्यायचं? मनोज, मला चहा पाहिजे. मग रोहितनं चहा मागवला
तशी राणी लगेच म्हणाली, मनोज मला ज्यूस. आणि आता रोहित त्या वेटरला म्हणाला, चहा, कॉफी, ज्यूस, गार सरबत, गरम सरबत, जे काही असेल ते सगळं घेऊन ये. आणि तो वेटर म्हणाला, सर सगळं मिळेल, फक्त गरम सरबत मिळणार नाही. रोहित म्हणाला, का? तुमच्यात गरम सरबत ठेवत नाहीत होय? अरे, मी एक अशी अफलातून माणसं बघितली आहेत की गरम सरबत असते त्यांच्याकडे. तसं राणीनं टेबल काढून त्याच्या पायावर पाय मारला आणि रोहित ओरडला. तसा वेटर म्हणाला, काय झालं? आणि रोहित म्हणाला, मादी मच्छर जोरात चावली. तसं मनोजनं तोंडाला हात लावला आणि मनोज तोंड दाबून हसत होता. आणि तो हसतोय म्हणून राणीनं चिडून त्याला पण एक लाथ घातली. आणि आता मनोज ओरडला आणि वेटर म्हणाला, आता तुम्हाला काय झालं? आणि रोहित म्हणाला, तोच मादी मच्छर, त्याला पण चावलाय, तुम्ही ऑर्डर घेऊन या. आणि आता वेटरनं सगळं आणलं, एक चहा, एक कॉफी, एक सरबत, एक ज्यूस असं आणलं आणि तिथं ठेवलं. तशी राणी उठली हे सगळं आल्यावर आणि म्हणाली, आता मला काहीच नाही पाहिजे, आणि गेली की निघून क्लासमध्ये. आणि रोहितनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, माय गॉड, आजपर्यंत कुठल्याच मुलीच्या मागे इतकं फिरलो नाही. आणि म्हणून म्हणून मनोज, मला मुली आवडत नाहीत. या मुली खूप त्रास देतात. आधी जवळ यायचं, मग सवय लावून दूर व्हायचं, आपल्या पाठीमागं फिरवायचं, अशी सारखी स्ट्रॅटजी असते त्यांची. आणि आता राणीनं पाठीमागून ते ऐकलं. तिची वही तिथं राहिली होती ना, ती घ्यायला आली होती ती. आणि राणी त्याला म्हणाली, हो का, मुलींची अशी स्ट्रॅटेजी असते का? आणि मला काय वाटतं माहीत आहे का, तुमच्याशी लग्न करण्यापेक्षा एखाद्या गँगस्टर किंवा स्मगलरसोबत लग्न केलं असतं तर बरं झालं असतं, असं मत आहे माझं तुमच्याबद्दल. निदान डोकं दुखल्यावर त्याच्याकडून एक गोळी तरी खायला मिळाली असती, आणि तुमच्याकडून फक्त खडू खायला मिळतो. आणि रोहित म्हणाला, हो, मग खा गोळी. राणी, तू लाईफमध्ये आल्यापासून ना नुसतं गदरच गदर चाललंय माझ्या आयुष्यात, अजिबात शांती नाही. राणी म्हणाली, मग मी म्हणाले का माझ्याशी लग्न करा आणि माझ्या मागे मागे फिरा? आता मी सोडले ना तुम्हाला आणि तुमच्या घराला, तर तुम्हीही निवांत राहा आणि मलाही निवांत राहू द्या, असं म्हणून ती गेली. आणि रोहित मागे म्हणाला, हो, गँगस्टरची गोळी खाल्ली असती म्हणे, डायरेक्ट ढगात गेली असती. मुलींबद्दल असलेला माझा समजणं अजिबात चुकीचा नाही. आणि मनोज म्हणाला, सर, राणी चांगली आहे, पण थोडीशी रुसली आहे, नाहीतर तिच्यासारखी मुलगी नाही हो. रोहित म्हणाला, तुला वाईट वाटते ना, तुला तिच्याशी लग्न नाही करता आलं म्हणून? आणि मनोज मला, नाही सर, वाईट नाही वाटत. आणि त्या स्वप्नापर्यंत आम्ही पोहोचलोच नव्हतो. आम्ही तर सध्या अभ्यासाच्याच मार्गात होतो. पण बायको असण्यापेक्षा ती माझी बेस्ट फ्रेंड आहे, यात मी खुश आहे, कारण फ्रेंडशिपमध्ये खूप ताकद असते. आणि रोहित म्हणाला, मग मला तिच्याशी फ्रेंडशिप करायला हवी का? मनोज म्हणाला, बघा जमलं तर. आणि रोहित म्हणाला, पण आता इतकं सगळं मागवलं, त्याचं काय करायचं? ते कसं संपणार? एक काम कर, तिला बोलव, मी जातो. आणि मनोज म्हणाला, सर, ती नाही येणार, त्यापेक्षा तुम्हाला हवं ते घ्या, मला हवं ते घेतो, बाकी सगळं परत करू. असं म्हणून दोघांनी चहा कॉफी पिला आणि निघाले. आणि आता तिसरा पिरियड सुरू झाला. आणि तिसऱ्या पिरियडला सुद्धा रोहितच आला. आणि आज रोहित सर किती वेळा आले तरी बोर होणारच नव्हतं किंवा भीती वाटणार नव्हती, कारण आज त्यांचा मूड काही वेगळाच होता. मधून विनोदाचे पंच मारत होते, हसवत होते, रिलॅक्स बोलत होते. आणि आताही तो क्लासमध्ये आला आणि मुलं हसली. मग तो सगळ्यांना उद्देशून म्हणाला, मागचे 4 दिवस काही आपले चॅप्टर जे झाले ना, ते मी पुन्हा शिकवणार आहे, कारण मला असं वाटतं की ते खूपच घाईघाईत शिकवले मी. असं म्हणून त्यानं राणीसाठी ते टॉपिक परत शिकवले. तरीसुद्धा राणी खुश नव्हती. आणि रोहितनं सगळ्या टीचरांना सांगितलं तसंच करायला. तिच्यासाठी पुन्हा शिकवा असं नाही म्हणाला, पण सगळ्या मुलांचा फायदा होईल. माझ्याकडे कंप्लेंट आली, तुम्ही व्यवस्थित टीच करत नाही, अशी त्यानं थाप मारली, कारण तो बोर्ड मेंबर होता ना आणि कॉलेजचा मालक. आणि मग आता त्यानं सांगितल्यावर का नाही शिकवणार कोणी?
सगळ्यांनीच पुन्हा पुन्हा शिकवलं आणि बघायला गेलं तर सगळ्याच मुलांना राणीसह फायदा झाला. आणि मनोज राणीला म्हणाला, राणी अगं किती लकी आहेस तू, सर किती तुझ्यासाठी करतात आणि किती मागं लागत आहेत तुझ्या. राणी म्हणाली, मनोज प्लीज हा शब्द नको वापरू. अरे मी किती भोगले मला माहीत आहे आणि हेच तर दुःख आहे की त्यांना मी एकटी स्पेशल वाटत नाही. मनोज जोडीदार स्पेशल वाटायला हवा, पण मी त्यांना सगळ्यांसारखे वाटते. मनोज म्हणाला, राणी अगं ते तुला एकटीला तुझ्यासाठी शिकवतोय असं कसं म्हणतील, सगळ्यांसाठी करतो असंच बोलणार ना. आणि राणी म्हणाली, मग कधी म्हणणार, जर त्यांना माझ्याविषयी काहीतरी वाटतं तर त्यांनी कबूल करायला नको का मनोज. जाऊ दे तो विषय आता आपल्या परीक्षा जवळ येत आहेत, आपण अभ्यासाला लागू असं म्हणून ती घरी निघाली. पुन्हा रिक्षा स्टॉपला उभी राहिली. मनोज आता पाठीमागून आला आणि तिला म्हणाला, येतेस का, आता आपला रूट एक आहे. आणि राणी म्हणाली, चल असं म्हणून त्याच्या गाडीवर बसून गेली, त्याच्या खांद्यावर हात ठेवून. आता राणीला रिक्षा नाही मिळाली तर आपण घेऊन जायचं अशी वाट बघत रोहित बसला होता आणि मनात नाराज झाला तिला मनोज सोबत जाताना बघून. आणि आता त्याला मनोज आणि राणीच्या जागी मुंडावळ्या बांधलेला मनोज आणि मुंडावळ्या बांधलेली राणी दिसत होती. आणि ती रोहितला पाठीमागे वळून बाय बाय करत होती. आणि नाही नाही नाही, ही अशीच त्याच्या गाडीवर गेली तर प्रेम होईल. आता त्याच्यातला पॉझिटिव्ह नवरा जागा झाला होता, म्हणून आता त्यानं एक आयडिया केली. आता दररोज ती जिथं उभं राहील ना तिथे एक रिक्षावाला पाठवायचा हमखास, असं म्हणून त्यानं तिच्यासाठी एक रिक्षा भाड्यानंच लावला. आणि राणी घरनं निघाली की तिथं स्टँडवर रिक्षा यायचा. तिला डाऊट येऊ नये म्हणून तिच्याकडे पैसे घ्यायचा. कॉलेज सुटल्यावर राणी गेली की लगेच तोच रिक्षा यायचा आणि तिला घरी सोडायचा आणि पैसे घ्यायचा. आणि राणीला नेमकं कळत नव्हतं की हाच रिक्षा नेमका टायमिंगला कसा येतो आणि माझ्यासाठीच कसा येतो. मग आता संडे आला. राणीला जाऊन 7 दिवस झाले होते आणि रोहितला काही केलं करमत नव्हतं. आणि राहुल म्हणाला, राणीला मासे बनवायला सांगितले असते किती बरं झालं असतं जर ती इथे असती तर. आज संडेसारखा वाटत नाही. सपनासुद्धा म्हणाली, मलाही तिच्या हातचा शिरा खाऊ वाटतो. आणि आता सगळेच तिची आठवण काढायला लागले. रोहितला सुद्धा जास्तच वाईट वाटायला लागलं. आपल्यामुळं घरच्यांना त्रास होतोय. हल्ली तो आता कधी बाहेर येऊन झोपायचा, कधी सोफ्यावर झोपायचा, कधी बेडरूममध्ये झोपायचा. आणि आत्ताच्या आत्ता तिला घेऊन येणारच असा ईर्षेला पेटला आणि गाडी सुरू करून गेला. ब्लॅक गाडी चूज केली होती त्यानं यावेळी. आणि काचा लावून ब्लॅक गॉगल लावून निघाला अगदी डॅशिंग मोडमध्ये. आणि तिला जाऊन म्हणाला, राणी सगळे तुला मिस करतात, तू पटकन चल, असं म्हणून त्यानं तिच्या हातातली वही ओढली. मला माझ्या घरच्यांची हालत बघू वाटत नाही. आणि पुन्हा घरच्यांचं नाव घेतलं आणि राणी चिडली आणि म्हणाली, तुमच्या घरच्यांसाठी दुसरी सून आणा, मी तिथं तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना एंटरटेनमेंट करण्यासाठी नाही. आणि रोहित म्हणाला, इतका माज आहे का तुला, किती भाव खातेस, नाही येऊन काय करणार आहेस, दुसरं लग्न करणार आहे का, तुला काय वाटलं तुझ्यासाठी झुरतोय, तुझ्या मागे मागे फिरतोय, म्हणजे तुला खूप भाव आलाय का. आणि राणीसुद्धा चिडून म्हणाली, आता कळलं तुमचं खरं रूप हे आहे आणि इतके दिवस जे करत होता ना ते नाटक होतं. आणि कशाला आला इथे, तुम्ही माणूस आहात की पायजमा, का सारखं माझ्या पायात पायात येता. रोहितही चिडून म्हणाला, तुला काय वाटलं, तू लोखंड आणि मी चुंबक आहे का म्हणून सारखं सारखं येतोय का तुझ्याकडे. राणी म्हणाली, मग कशाला आला. आणि रोहित चिडून म्हणाला, सकाळपासून माझा दिवस खूप चांगला जात होता आणि मनात विचार आला की आता मूड कसा खराब करून घेऊ, आणि तू आठवली आणि आलो मूड खराब करून घ्यायला. आणि अरे देवा, दोघांचं आता तुंबळ युद्ध सुरू झालं. आणि आता हे युद्ध कोण सोडवणार हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि रोहित राणीमधली ही टशन एका वेगळ्याच मोडवर जाणार आहे एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे पटकन त्यांना एकत्र करा असा आग्रह धरू नका. थँक्यू सो मच.